बऱ्याच लोकांचा संघर्ष झाला, बऱ्याच लोकांचं भांडाभांडी झाली, पण आता कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. आम्ही सत्तेसाठी मतदान मागत नाहीये, आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही मतदान मागतोय. ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण हे त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं. आणि त्यांनी आम्हाला दोघांना बोलवून सांगितलं की कागल विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही दोघांनी एकत्र आलो पाहिजे. आम्ही दोघांनी एकत्र आल्यानंतर या प्रभागाने कुठलीही आम्हाला अडचण निर्माण केली नाही. आम्ही सगळे एकत्र राहून येत्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या ज्या काही इलेक्शन्स आहेत, ग्रामपंचायती आहेत, याच्यामध्ये एकत्र राहून निर्णय घेतलेला आहे. पण आता थोडंसं ईर्ष्या कमी आहे, त्याच्यामुळं कुठंही मला वाटतं आपण ओव्हर कॉन्फिडन्स होऊन चालत नाही. खरं म्हणतात तर ही इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8, 9, 10 वर्षाचा संघर्ष मुश्रीफ साहेबांचा माझा झाला, त्याच्यावर काही दुमत नाही. पण एका कॉमन अजेंडाला आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण हे त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं. आणि त्यांनी आम्हाला दोघांना बोलवून सांगितलं की कागल विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही दोघांनी एकत्र आलो पाहिजे. आणि जो काही फॉर्म्युला ठरला तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सांगण्यावरून ठरला. मी हे का सांगतोय, कारण दोन्ही बाजूकडून बरेच इच्छुक होते. या प्रभागामध्ये साहेबांकडे 17-18 लोक इच्छुक होती, आमच्यामध्ये पण 8-10 लोक इच्छुक होती. पण या प्रभागाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, दोन्ही कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो की आम्ही दोघांनी एकत्र आल्यानंतर या प्रभागाने कुठलीही आम्हाला अडचण निर्माण केली नाही. या प्रभागाने एकत्र येऊन दोन्ही नेत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि ज्या ज्या लोकांनी माघार घेतली आणि ज्या ज्या लोकांनी पाठिंबा जाहीर केला, या सगळ्यांचं मी आणि मुश्रीफ साहेब मनापासून आभार व्यक्त करतो. हा प्रभाग ज्याचा उल्लेख दीपकनी केला, राजेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि या प्रभागाला माझ्यावर, राजेसाहेबांनंतर माझ्यावर आणि मुश्रीफ साहेबांवर प्रेम केले रमेश संघ इथं आहेत. आणि त्याच्यामुळे ही सर्व जुने कार्यकर्ते एकत्र मिळून आपल्या सगळ्यांसमोर आम्ही एवढीच मागणी करायला आलोय की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आज आम्ही दोन्ही नेते मागायला आलो. आम्ही जेव्हा एकत्र येतो जो अजेंडा आहे तो कागलच्या विकासासाठी, आणि कागल नगरपालिका ही सुरुवात आहे. येत्या काळामध्ये पुढच्या इलेक्शनसाठी मी असेल, मुश्रीफ साहेब असेल, माझे आमदार माननीय संजय बाबा घाडगे असतील, आम्ही सगळे एकत्र राहून येत्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या ज्या काही इलेक्शन्स आहेत, ग्रामपंचायती आहेत, याच्यामध्ये एकत्र राहून निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं या नगरपालिकेचा विकास करण्यात आपण एकच प्रश्न विचारण्यात आहे स्वतःला आणि लोकांना की कागलमध्ये कुठले नेते काम करतात. 2 नेते आपल्या समोर आहेत. खरं म्हणतात तर ही इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाअंतर्गत प्रत्येकाला इलेक्शन लढवायला अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे काही लोकांचे फॉर्म आहेत, काही लोकांनी पॅनल फॉर्म केलेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या गोष्टीवर टीका टिप्पणी न करता आपल्याला जे गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला जो विकासाचे मुद्दे करायचे त्यासाठी आम्ही एकत्र आलोय. दीपकनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की खरं आहे की या प्रभागामध्ये मुश्रीफ साहेब आपण आणि मी मिळून इथं जी निधीची गरज आहे, ती कमतरता आहे, ती भरून काढायचं 100% आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यासाठी मी सांगतो की जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते फक्त 2 उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार आपण बघू नका. या प्रभागामध्ये दीपक का मोरे वहिनी फक्त उमेदवार नाही, जे सगळे कार्यकर्ते ज्यांनी त्याच्यासाठी पगार घेतली हे सगळे मिळून, कारण उद्या हा प्रभाग चालताना या सगळ्यांना विचारून आम्ही प्रभाग चालवणार आहे. जाताना फक्त ही 2 लोक नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जातील आणि नगराध्यक्ष म्हणून आमच्या वहिनी जातील. पण सगळ्यांना मिळून सगळ्यांची चर्चा करून आपण हे सगळं करायचं आहे. आणि हे शब्द द्यायला आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. येत्या काळामध्ये मला म्हणणं आहे की नवोत्थानचे पण काही कार्यक्रम तारखा जे आहेत ते लवकर घ्या, नाही तर मुरगुडचं बुकिंग व्हायला लागले. त्याच्यामुळे ते मुरगुडला पण मागणी यायला लागली, राजकांत दामोदर पण मागे लागलाय. त्यांच्या नवोत्थानची सगळ्या टीमचाही मी आभार व्यक्त करतो की प्रचंड म्हणजे पुरुषांपेक्षा घर टू घर प्रचार तुमचा केला. तुमचे सगळे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले आणि प्रचंड चांगला प्रचार तुमचा सगळ्यांचा चालू आहे. आणि त्याच्यामुळे मी तुमचंही अभिनंदन करतो. आणि एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगतो की जेव्हा ईर्ष्या असते तेव्हा प्रचंड आपण मतदार यादीचं काम सगळं बघतो. पण आता थोडस ईर्ष्या कमी आहे, त्याच्यामुळं कुठंही मला वाटतं आपण ओव्हर कॉन्फिडंट होऊन चालत नाही. इलेक्शन आहे, यामध्ये सगळे उमेदवार निवडून येणं हे गरजेचंच आहे.
पण उच्चांकी मतांनी निवडण्यात ही गरज आहे. मला वाटते की जे उमेदवार इथं उभारले, मला वाटतं त्यांच्यापेक्षा नशीबवान कुठले उमेदवार होऊ शकत नाही. एवढा चांगला पॅनल ठीक तयार झालं. त्यासाठी मला आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे की या सगळ्यांना आपण साथ द्या आणि एकच आपण निर्धार करू की जेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर जाऊ तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आली नगरपालिका म्हणजे कागल नगरपालिकेचं पॅनल असं उच्चांकी करूनच आपण गेलं पाहिजे. आणि त्यामुळं मी अधिक आपला वेळ घेत नाही. आपल्याला मुश्रीफ साहेबांचंही भाषण मनोगत आपल्याला ऐकायचंय. आम्हाला 10 वाजेपर्यंत ही वेळ आहे. आणि ती ईर्ष्या असायची तेव्हा बाळासाहेब हेगडे म्हणायचं मला भाषण करायला तुम्ही द्यायचा. आता ईर्ष्या नसल्यामुळे कोण बाळासाहेब हेगडेला भाषण करू देतच नाही. बरोबर, पण हरकत नाही. ते येत्या काळामध्ये आपण ते भाषण देऊ. पण आता ओरिजिनल भाषण तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामध्ये जरा चेंज करावं लागणार आपल्याला. त्याच्यामुळं त्या भाषणामध्ये न जाता पण हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे, मी मान्य करतो की बऱ्याच लोकांचा संघर्ष झाला, बऱ्याच लोकांचं भांडाभांडी झाली, पण आता कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. आणि मी आपल्याला शब्द देतो की येत्या काळामध्ये जो काही विकास आपल्याला करायचा आहे सगळ्यांनी मिळून करायचा आहे. आपल्या सगळ्या मतदारांना मी एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागायला हा समरजी घाडगे आलाय. स्वर्गीय राजेसाहेबांचं चिरंजीव म्हणून, शाहू महाराजांचं जनघराणं म्हणून मी आणि मुश्रीफ साहेब इथे एकत्र आलोय. आपण सगळ्यांनी तो आशीर्वाद आम्हाला द्यावा. आम्ही सत्तेसाठी मतदान मागत नाहीये, आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही मतदान मागतोय. आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि अधिक काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि दीर्घकाळ आम्हाला ही युती टिकवायची आहे कागलच्या विकासासाठी. आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं ते आम्ही करू. आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.